आई, हं? आपल्याकडे आज मुलाकडचे येणार होते ना हो? हो ग, आज माझ्या रेवूला बघायला येत आहेत. पण मला नाही वाटत हो ते रेवतीला बघतील म्हणून. ए, तुझ्या जिभेला हाड आहे का? काहीतरी काय बोलतेस? माझ्यावर कशाला चिडताय? समोर बघा, ब्युटी पार्लरच उभं आहे. अनु, आपल्या नंदेला बघायला पाहुणे येणार आहेत हे माहित असताना कुठली भाऊचं अशी तयार होते? काय ग, हा सगळा काय प्रकार आहे? काय झालंय? बघितलंत नाही? सोंग करावी ना ते ह्या अनुनेच. हिची सोंगच बाहेर काढते. काय ग, ही एवढी भारीची साडी, दागिने, मेकअप, हे सगळं काय कशासाठी? आई, ते मला आज रेडिओ स्टेशनला जायचंय ना. हो का? तुला काय आम्ही मूर्ख वाटलो? खरं खरं सांग ना, नंदेला बघायला पाहुणे येणार आहेत म्हणून एवढी नटलीयस. तुला ना तिचं लग्नच व्हायला नकोय, हो ना? काय बोलते सीमा वहिनी? का करेन मी असं? अरे, मला तर हवंय की रेवतीचं लग्न व्हावं, त्यांना चांगलं घर मिळावं. मनापासून वाटतं मला हे. आई, तुम्हाला तर माहिती आहे. मला फक्त एवढंच माहितीये, तू माझ्या रेवतीवर जळतेस. तू या घरात आल्यापासून या घराला उतरती कळा लागलीये. पण लक्षात ठेव, आजच्या कार्यक्रमात जर काय गोंधळ केलास तर गाठ माझ्याशी आहे. नाही हो आई, असं विचारही करू नका तुम्ही. का नका करू? आईंची भीती ना खरी आहे. आता पण तू त्या रेडिओ स्टेशनला जायचंच बोलतीयस. बघितलंत नाही? म्हणजे पाहुणे कुठल्याही क्षणी घरी येतील तरी हिचं तेच सुरू आहे, मला जायचंय, मला जायचंय. तुला ना ह्या गोष्टीत मुडताच घालायचंय अनु. नाही हो आई, खरंच असं काही नाही. पण आज मला जावं लागेल. पाहिलत ना आई, नणदेपेक्षा आपल्या या घरापेक्षा हिला ना तो रेडिओचा कार्यक्रम महत्वाचा वाटतोय. सत्कार होणार आहे ना बाईसाहेबांचा, त्याला कसं काय नाही म्हणतील या? पुरे एवढी नटलीयस ना तरी घरातली कामं करावीच लागणार तुला. जा, काम कर जा. हो हो. देवा, ते लोक वेळेत येऊन जाऊ देत, म्हणजे मलाही वेळेत निघता येईल. ए, उभी काय, जा ना. आणि तू ग, आई 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 ग आई, आई पाय खूप दुखतात तो आज. हो, तोंड नाही दुखत तुझं? बोलतेस ती वाचा 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 आणि पाय दुखतो सांगते. सॉरी आई, पण खरंच हो, खूप दुखतात पाय. अवी आणि राजन कुठे राहायला माहित नाही. अगं, एक एक काय आणतेस, दोन दोन घेऊन ये ना. हो आई. आता त्यांची तयारी कर जा. हो हो हो.
ते आतमध्ये ते आई अजून नाही आले तो. आई ऐका ना, 3:30 वाजून गेलेत. ते मुलाकडचे अजून आले नाही. तुम्ही त्यांना फोन करून बघता का की त्यांना किती वेळ लागेल? तू सांगायची काही गरज नाही. मी आत्ताच फोन केला होता त्यांना. ते ट्रॅफिक मध्ये अडकली आहेत. अवि आणि राजन पण आला नाही अजून. बघ ना. आई आले. सॉरी उशीर झाला. अरे कुठे होता तितका वेळ तुम्ही? ट्रॅफिक होतं. किती ट्रॅफिक आहे माहिती का? विचार त्याला. दादा बरं काय पाहुणे कुठपर्यंत आले? अरे हो, ते पण ट्रॅफिक मध्ये अडकले आहेत. बरं झालं हा मला घ्यायला आला ऑफिसमध्ये, नाहीतर मी सुद्धा ट्रॅफिकमध्ये अडकलो असतो. बरं ते जाऊ दे. मला सांग, इथली सगळी तयारी झाली आहे ना? रेवती तयार आहे? हो, सगळी तयारी झाली. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही पटकन फ्रेश होऊन घेता का? मी चहा टाकते. नाही नाही नको, पाहुण्यांबरोबर होईलच की चहा. आणि सकाळपासून तुझी दगदग झाली असेल ना खूप. तू जरा रिलॅक्स कर. दगदग झाली असेल म्हणजे? सून आहे ती या घरची. 4 कामं जास्त पडली म्हणून लगेच काही जीव जाणार नाहीये तिचा. आई आई ग, माझे पाय दुखतात ना म्हणून. नाहीतर मी मदत केलीच असती. हो का? आजही पाय दुखतायत का तुझे? वा. नाही म्हणजे बस बस आराम. काय दिवाळी आहे का? एवढा नट्टा पट्टा कशासाठी? हो, ते आज जायचंय ना मला. दुर्गाबाई येऊ का? होय. या नमस्कार. या. बरं, हे निशिकांत देसाई नमस्कार. आणि या त्यांच्या सौ नीला देसाई. नमस्कार. 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 यांचा मुलगा निखिल नमस्कार. नमस्कार. आणि हा त्यांचा मोठा मुलगा अमित. नमस्कार. नमस्कार. आणि देसाई ह्या माझ्या बालपणाच्या मैत्रीण दुर्गाबाई. त्यांची 2 मुलं राजन आणि अविनाश. आणि ही त्यांची मोठी सून सीमा. अरे वा, सरबत खूपच छान झालंय. घरी बनवलंय वाटतं. हो, माझ्या सुनीने बनवलं. हो, मी ओळख करून देते. ही त्यांची धाकटी सून अनुप्रिया आणि त्यांची मुलगी पिऊ. गोड आहे, अगदी नावाप्रमाणेच दिसतेस. हे नाव मी प्रथमच ऐकलंय. अगं बाई, किती गोड लाजतेस. नाहीतर आजकालच्या मुलींना लाजणं काय असतं ना, हे सुद्धा सांगावं लागतं. हो ना. निखिल, तुम्ही काय करता? मी एक फिजिओथेरपिस्ट आहे. सध्या 2 हॉस्पिटलमध्ये माझी प्रॅक्टिस सुरू आहे आणि फ्युचरमध्ये स्वतःचं क्लिनिक उघडायचं आहे. वा. बरं, तुमची बहीण काय करते? ती एका प्रायव्हेट फर्ममध्ये जॉब करते. M.Com झाली आहे. स्वभावाने एकदम शांत आहे आणि घरातल्या कामाला पण खूप हुशार आहे. आता नुसतं वर्णनच करणार आहात का?
अहो तिला बाहेर तरी घेऊन या. हो. आमची रेवती लाखात एक आहे. आई अगदी बरोबर बोलल्या. आमच्या रेवती खूप गुणी आहेत. करिअरमध्ये पण खूप फोकस्ड आहेत हा त्या, पण घरच्या कामातही हुशार आहेत हा. आश्चर्य आहे ग, तू तिची वहिनी आहेस ना, आणि तरी एवढं तोंड भरून कौतुक. कसं आहे ना काकू, आमचं नातं जरी नणंद भावजेचं असलं ना, तरी रेवती आमच्यासाठी आमच्या छोट्या बहिणीसारखी आहे. खूप घट्ट नातं आहे आमचं. हो ना सीमा वहिनी? हो. आमच्या अनुप्रियाचे ना घरात सगळ्यांच्याशी खूप छान संबंध आहेत. खरं तर नात्याने माझी लहान भाऊजय आहे, पण मला मोठ्या भावासारखा मान देते. आणि आमची रेवती सुद्धा परीक्षी तिच्याच हाताखाली तयार झाली आहे. हे बाकी बरं झालं, आम्हाला सुद्धा आमच्या घराला बांधून ठेवणारी सून हवी आहे. आता आमची मोठी सून आहे ना, तिने आजवर आमच्या सगळ्या पाहुण्यांना बांधून ठेवलंय, आणि ही पण तशीच असली म्हणजे दुधात साखर पडली म्हणायची. घ्या घ्या, तुम्ही पण घ्या. समोसे खूप छान झाले का? कमाल. अरे नुसते समोसे नाही, सगळे पदार्थ उत्तम झालेत. रेवती, तूच केलेस ना सगळे? हो हो हो, आमच्या रेवतीनेच केलंय सगळं. नाही काकू, सगळे पदार्थ अनुवहिनीने केले. वा वा वा, म्हणजे तुमची सुनबाई ना खरंच सुपर वुमन आहे. दुर्गाबाई, हा, तुमची सून मात्र सर्वगुण संपन्न आहे. हा? आता रेवतीला सुद्धा हिच्याच हाताखाली तयार करा, म्हणजे ती सुद्धा छान संसार करेल. अविनाश, हं? तुम्ही खरंच लकी आहात. नाही म्हणजे एवढी सुशील सुंदर बायको, आणि त्यात एवढी सुग्रण. अनु, तुझा चॉईस खूप छान आहे. आणि साडीचा रंग खूपच उठून दिसतोय. आता तर हे लग्न जमलंच पाहिजे. चला आम्ही निघतो. आता 2-3 दिवसात आम्ही घरी चर्चा करतो आणि आमचा काय निर्णय आहे ते कळवतो. हो हो, नक्की कळवा. तोपर्यंत तुम्ही तुमच्या बहिणीचं काय मत आहे ते सांगा आम्हाला. हो हो, अगदी. एक मिनिट. या कार्यक्रमानंतर आपली भेट झाली, सगळे एकत्र आलोत, हे खूप छान झालं. आणि अविनाशजी, तुमची सहमती असेल तर एक विचारू.
मला ना अनुजींचा एक फोटो घ्यायचा होता. हा हा म्हणजे की त्यांनी जी साडी नेसली आहे ती खूप सुंदर आहे आणि मला पण वाटतं की अशीच साडी माझ्या बायकोला पण असावी, म्हणून एक फोटो हवा होता. तर एक फोटो मी घेऊ शकतो त्यांचा? काढा ना, काढा. हो हो, खरंच काढ तू फोटो. अनु, काढू दे ना त्याला. हो चालेल ना, तुम्ही काढा फोटो. थोडी हलकी स्माइल ठेवा ना. ते साडीचं झालं ना फोटो काढून. नाही मी का म्हणतोय, कारण तुम्हाला बांद्र्याला जायचंय, ट्रॅफिक लागेल ना पुढे. हो हो हो, बरोबर आहे. अगदी येतो आम्ही. हां, कळवतो. येतो. सर नमस्कार. उशीर झाला नाही. चल कुठे. हे कुठे जात आहे आणि आवरणार कोण? मी पटकन चेंज करून येते आणि आवरते. अनुवहिनी तू जा, मी चेंज करून येते. मोठी मॉडेल सारखी तयार झाली होती. झालं, सगळी मेहनत वाया गेली. आता काय तिकडे झाडू मारायला जाणार आहेस? 4 वाजता बोलवलं होतं ना, आता बंद झालं असेल ते. चल घरातली कामं कर जा. नाहीतर काय. आई, सगळं आवरून झालंय. भांडी शांता मावशी बघून घेते. तू कोणाकडे लक्ष देऊ नकोस. चल आपण निघूया. एवढी चांगली संधी तू सोडू नकोस आई. थांब, मी तुझी पर्स आणते. थांब. हे अनु, सांगितलं ना, अजिबात तू जायचं नाहीस. घरात बस. आई, खरंच मला जाऊ दे. आणि अविननी पण परवानगी दिली आहे ना, मी पटकन जाते आणि पटकन येते. आई चल. आई येते. आई बघितलत ना, आता ही तुमचं सुद्धा काहीच ऐकत नाहीये. सगळीकडे पुढे 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 पुढे. काय अर्थ आहे आई ह्याला? भाऊजींनी ना हिला जायला परमिशनच द्यायला नको होती. मी काम करते, मी रिक्षाच घेते है ना. हा, बसने जाते. हो, मी जाऊन येते. हा, लगेच जाते आणि लगेच येते. अहो काय झालं? जाऊ दे ना मला, उशीर होतोय. काय करताय? काय झालं तुम्हाला? अभि, बाबा, हो. अरे अभि, अरे काय करतोय हे वेड्यासारखं? बाजूला हो दादा. अरे अहो, ऐका ना तुम्ही. बाबा. अभि, अभि, तुम्हाला विचारलं होतं का मग? अभि, जास्त शानपणा करू नका, थोबाड फोडीन तुझा. अरे काय चाललंय तुझं अभि? काय करतोय हे? अभि दादा, अरे काय झालंय? तू असं का आणलंस वहिनीला? कोणीही मध्ये पडायचं नाही हा. माझं डोकं फिरवू नका. चल चल. दादा, अरे अभि ऐक. अभि, अभि, हे अभि ऐक. अरे अभि, अभि, कशाला नवरा बायकोंच्या मध्ये बोलतेस रेवती? थांब ना. मी नको म्हटलं होतं तरी आगाऊपणा करून गेली.
आता अवी तिला चांगली अद्दल घडवेल बघ. आई अगं काय बोलतीयस तू? अगं मुरदाड मनाची माणसं आहेत इथे, यांना सांगण्यात काहीच अर्थ नाहीये. अरे पण दादा, अभि दादाने स्वतः परमिशन दिली होती वहिनीला, मग आता का असं वागतोय? काय माहित काय झालंय त्याला. बाबा असं का वागतात आईशी? आता तिला काय शिक्षा देत आहेत काय माहित. मला जाऊच दे. काय झालं ऐकायचं होतं ना तुला? हे झालंय हे. चेहरा बघ तुझा. हा? हे जे काही चेहऱ्याला मेकअप लाली लिपस्टिक लावून फिरतेस तू, का काय गरज होती? चांगल्या घरातल्या बायका हे असं करून फिरतात. हा, का केलंस असं? का मेकअप केलास? अहो पिहूने मला तयार केलं असं. हो, मला ते जायचंय ना. हो, मला जायचं. कोणी तयार करायचा काही संबंध नाही. मेकअप तुला करायचा होता खरं सांग. कारण तुला माहिती आहे की मेकअप हे करायचा असतो, हे लाली लिपस्टिक कसं लावायचं असतं, मग कसं लोकांच्या समोर जायचं. बरोबर, ते सगळे पुरुष जेव्हा आपल्या घरात आले तेव्हा हे सगळा मेकअप करून त्यांच्या समोर जाऊन तुला सर्व करायचं होतं ना. जेणेकरून हो या त्या लोकांनी तुला नोटीस करावं, तुझी साडी नोटीस करावी, मग तुझं कौतुक करावं की क्या बात आहे, काय सुंदर आहे तुमची सून. हे सगळं ऐकायचं होतं ना तुला. काय बोलताय तू? हो या असंच आहे. हो नाही. अरे म्हणूनच तो माणूस जेव्हा तुला म्हणाला की मला फोटो काढायचा आहे त्यावेळी त्याला नाही का नाही म्हणाली? त्या मुलाची आई नक्की मला म्हणाली. अरे त्याची आई काही म्हणेल, तू का नाही म्हणाली? नाही, पण मग रेवती म्हणाले की तुम्ही रेवती काही म्हणेल, तू मी तिथे बसलेलो असताना माझ्या समोर येऊन उभी राहिलीस, तो तुझा फोटो काढतोय आणि हे मी बघायचंय. तो माझ्या बायकोला म्हणतो की हस हस हस. मी जर मध्ये नसतो पडलो ना तर हसून पोजेस दिले असते. तू खरं सांग, तो आवडला ना तुला? हा, तो जेव्हा म्हणत होता ए स्माइल करा स्माइल करा, ते आवडत होतं ना? काय बोलताय? आवडला ना तुला? खरं सांग, तो आवडला की नाही तुला? काय बोलताय तुम्ही अविनाश? बोलण्याआधी 100 वेळा विचार करा. अहो, तुम्हाला आवडत नाही मी केस मोकळे ठेवून फिरलेले म्हणून मी वेणी घालून फिरते. तुमच्या इच्छेविरुद्ध कधी जात नाही. या घराचे नियम परंपरा कधी मोडल्या नाही. कधी कोणाशी नीट बोलले नाही किंवा मोकळेपणाने खळखळून हसले नाही. का? कारण तुम्हाला नाही आवडत. नेहमी नेहमी तुमचा विचार केला आणि या घराचा विचार केला. अविनाश, मी सगळं सहन करेन, पण माझ्या चारित्र्यावर कुणी काही बोललेलं मी सहन करणार नाही. आणि मग ते तुम्ही असाल तरीही नाही मग का सहन केला करणार. हा नट्टापट्टा? अहो, मला जायचं होतं. तुम्ही विसरताय का अविनाश? मला रेडिओ स्टेशनला जायचं होतं आरजे मधुश्रीला भेटायला. अहो, तुम्हीच परवानगी दिली होती ना मला. मी तुम्हाला विचारलं होतं की नाही, तिकडे बाहेर ते सगळे आले होते तेव्हा तुम्ही परवानगी दिली होती ना. कारण माझी इच्छा आहे तिला भेटायची. मला जाऊ दे, मी सगळं ऐकेन, पण मला आज जायचंय. मला उशीर झालाय पण तरी मी जाते. काय निर्लज्ज बाई आहेस ग तू? काय निर्लज्ज बाई आहेस? काय निर्लज्ज बाई आहेस तू? इथे तुझा नवरा चिडलाय, त्याचा तिळपापड होतोय, त्याला त्रास होतोय, त्याची एक चिडचिड झाली आहे. आता तो इतका चिडलाय की तुझा जीव घेऊ शकतो. पण ते काही नाही, तुला भेटायचंय त्या आरजे काय तिचं नाव? मधुश्री. आरजे मधुश्रीला भेटायचं महत्वाचं तुला? अहो, तुमच्यासाठी हे छोटं स्वप्न असेल पण माझ्यासाठी हे मोठं स्वप्न आहे. ऐका ना, माझं असं करू नका. मला जाऊ दे, मला जावं लागेल. मला उशीर झाले पण तरी पण मी बोलते. जे मधुश्रीला भेटायचं ना तुला? असे खूप माझ्या मनाविरुद्ध एकही गोष्ट केलेली मला चालत नाही. यानंतर त्या आरजीला तू कशी भेटतेस ना ही मी बघतो. काका, मला खूप भीती वाटते. आपण जाऊन थांबूया ना बाबांना. चल ना. हे गप्पे कार्टे. तिच्या बरोबर या पिऊला पण सरळ केली पाहिजे अवीनं. मग ह्या माय लेकीना बरोबर कळेल सगळं. आई, तू जरा गप्पा बसतेस का? अगं, इथे चालू काय आणि तू बोलते कायस? ज्याला जायचंय त्याने जा. राजन कुठेही जाणार नाही. ए सीमा, जरा गप्प बस तू. चल पिऊ. आई, कुठे? काय चाललंय अभि? हे अनुच्या ओरडण्याचा आवाज येतो. काळजी वाटते तिची.
मी जातानाच सांगितलं होतं ती माझी बायको आहे, आमचा प्रश्न आहे हा, तुम्ही कशाला मध्ये बोलताय? अरे अभि दादा, आज वहिनीला रेडिओ स्टेशनला जायचं होतं. एक्साइटेड होते रे ती. आणि तू हे असं वागलास तिच्याशी? आता बोलून काय उपयोग पण? नाही म्हणजे आता उशीर झाला ना, आता कसं जाणार? उशीर झाला नाहीये, उशीर केलाय. तू केलाय. हे सगळं ना तूच केलंय. तुला माहित होतं आज आईला रेडिओ स्टेशनला जायचंय, तरी तू मुद्दाम त्या मुलाकडच्यांना आजच बोलवलं. पिऊ, मोठ्यांमध्ये बोललीस ना तर याद राख. मी बोलणार. एक विश पूर्ण करण्याची जर माझ्या आईला ही शिक्षा मिळणार असेल ना, तर मी बोलणार. चुकलात बाबा तुम्ही. आई कधीच काही मागत नाही. काही हवं असेल ना तरी बोलून दाखवत नाही. आज इतक्या दिवसांनी तिला रेडिओ स्टेशनला जायचं होतं. तिची एवढी एकच इच्छा होती, तुम्ही तीही पूर्ण होऊ दिली नाही. खूप वाईट आहात तुम्ही. खरंच खूप वाईट आहात. पिहूचं ना आता अति व्हायला लागलं. नाही आई, तुम्ही ना बरोबर बोलत होता. त्या आम्ही सोबत ना हिला पण सरळ करायला हवं होतं. तुझं नाही, तुझं अति होतंय तुझं. काय चुकीचं बोलतीये ती? तू जर त्या मुलाकडच्या लोकांना आज बोलवलं नसतंस ना, तर आत्ता अनु रेडिओ स्टेशन मध्ये असते. रेडिओ स्टेशन खूप झालं आता. अनुचं हे रेडिओचा वेळ थांबवायलाच हवा. मेकअप कुठे करायचा असतो, हे लाली लिपस्टिक कसं लावायचं असतं, मग कसं लोकांच्या समोर जायचं. बरोबर ते सगळे पुरुष जेव्हा आपल्या घरात आले तेव्हा हे सगळा मेकअप करून त्यांच्या समोर जाऊन तुला सर्व करायचं होतं ना. जेणेकरून हो हो या आई, आई काय झालं? आई बोल ना, काय झालं? आई आई कसं लागलंय? बाबांनीच केलं असणार आहे, हो ना? आता मी गप्प बसणार नाही. तुला शेवटचं सांगतोय सीमा, तुझं हे विचित्र वागणं थांबव, नाहीतर पास 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 सोड ना. बाबा, तुम्ही आईला मारलं? काय अभि, अरे काय बोलते पिहू? काय बोलतेस तू? मी कुठे मारलाय तिला? मग आईच्या कपाळातून रक्त काय येतंय?